अहेरी येथील नव्याने सुरू करण्यात आलेल्या महिला व बाल रुग्णालयातील 5 डॉक्टरांनी अचानक राजीनामे दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। या सामूहिक राजीनाम्यामुळे तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय। या राजीनाम्यांमागील नेमकी कारण अद्यापही गुलदस्त्यात असल्याने नागरिकांमध्ये विविध चर्चांना उधाण आलंय। माहितीनुसार शासनाने मोठ्या अपेक्षेने अहेरी येथे महिला व बाल रुग्णालय सुरू केलं। अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेल्या या रुग्णालयासाठी स्त्रीरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, भूल तज्ज्ञ तसेच इतर वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती। मात्र रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू होण्यापूर्वीच 5 डॉक्टरांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय। या राजीनाम्याचे कारण नेमके काय याबाबत अधिकृतरित्या कोणतीही माहिती देण्यात आलेली नाहीये। प्रशासकीय ताण, कामाचा वाढता दबाव, आवश्यक सुविधा व मनुष्यबळाचा अभाव, निवास व्यवस्थेतील अडचणी किंवा अन्य अंतर्गत कारणांमुळे डॉक्टरांनी हा निर्णय घेतला असावा अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे। तथापि संबंधित प्रशासनाने याबाबत अद्याप मौन बाळगले। दरम्यान अहेरी नगर पंचायतचे नगरसेवक अमोल मुक्कावर यांनी या गंभीर प्रकरणाची दखल घेत मुख्यमंत्री यांना निवेदन पाठवले। रुग्णालयातील रिक्त पदे तातडीने भरावीत, अन्यथा 29 जूनपासून आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला। अहेरीसह भामरागड, एटापल्ली, सिरोचा आणि दुर्गम आदिवासी भागातील हजारो महिला व बालकांसाठी हे रुग्णालय आशेचा किरण ठरणार होतं। मात्र डॉक्टरांच्या राजीनाम्यामुळे आरोग्य सेवा विस्कळीत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। प्रसूतीसाठी तसेच बालरोग उपचारासाठी नागरिकांनी पुन्हा जिल्हा मुख्यालय किंवा खासगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे। स्थानिक नागरिकांनी या प्रकरणाची राज्यस्तरीय चौकशी करून राजीनाम्यातील सत्य जनतेसमोर आणण्याची मागणी केली आहे। तसेच रिक्त पदांवर तातडीने नियुक्त्या करून महिला व बाल रुग्णालयाची सेवा सुरळीत करण्याची मागणी जोर धरत आहे। करोडो रुपयांची इमारत उभी राहूनही डॉक्टर नसतील तर हे रुग्णालय केवळ शोपीस ठरण्याची भीती आहे। प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून जनतेला दिलासा द्यावा अशा भावना अहेरी तालुक्यातील नागरिकांनी व्यक्त केली आहे। राजीनामा मागील खरे कारण काय? डॉक्टरांवर कोणता दबाव होता का की प्रशासकीय दुर्लक्षामुळे ही वेळ आली? या प्रश्नांची उत्तरे प्रशासनाने लवकरात लवकर स्पष्ट करावीत अशी मागणी आता सर्व स्तरातून होत आहे। एसबीआरच्या न्यूजसाठी विदर्भ संपादक जावेद अली सय्यद, गडचिरोली।